नमो त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. बोधिसत्वाची अवस्था पूर्ण केल्यानंतर आणि बुद्धत्वाचा लाभ झाल्यावर सर्व विश्वामध्ये बुद्ध आल्याची वार्ता पसरली. संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे विश्व. ब्रह्मांडाचा एक अर्थ आहे पूर्ण विश्व, आणि ब्रह्मांडाचा दुसरा अर्थ आहे की जेवण करणं, घास खाणं. आणि ब्रह्माचा तिसरा अर्थ आहे की चार जातीला जन्माला घालणारा कुणीतरी. असे अनेक अर्थ. परंतु ब्रह्मांड जे आहे हे विश्व बुद्ध आल्याची वार्ता सर्वीकडे सत्पुरुषांनी, महामानवांनी, महापुरुषांनी, सत्शील ज्ञानी विद्वानांनी, आचार्यांनी, तत्ववेत्यांनी, प्राचार्यांनी, धम्म प्रतिपादन करणाऱ्या धम्मोपदेशकांनी सर्वत्र त्याचा प्रचार केला की बुद्ध जगात आले. आणि बुद्धांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सारनाथ इसी पतम निगदाय वनामध्ये केलं. इसी म्हणजे ऋषी, पतन म्हणजे परिपूर्ण वायाला गेलेलं, आणि निगदाय म्हणजे मृगदाय. मृगदाय वनामध्ये, इशी पतन निगदाय वनामध्ये त्यांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं. असं जगात कुणीच केलं नाही. ना श्रवणांनी केलं, ना ब्राह्मणांनी केलं, ना ब्रह्मानी केलं, ना इंद्रानी केलं, ना कोणत्या वेगवेगळ्या अशा गुरूंनी केलं. कोणत्याच व्यक्तीला असं धम्मचक्र प्रवर्तन करता येत नाही. केवळ बुद्ध करत असतो. केवळ बुद्धच हे धम्मचक्र प्रवर्तन करतो. आणि सर्वांना हे धम्मचक्राची महानता, महती आणि त्याची पूर्णपणे जाणीव व त्यामध्ये सर्वांना यथार्थ ज्ञानी बनवता व भवचक्र पार करून जाण्यासाठी धम्मचक्राची ते सर्वांना जाणीव करून देतात की हाच मार्ग तुमच्या दुःखमुक्तीचा आहे. केवळ धम्मचक्र मार्गानं तुमची दुःखमुक्ती होणार आहे, दुसऱ्या कोणत्याच मार्गानं होणार नाही. तुम्ही मंत्र किती जपले काहीच होणार नाही. तुम्ही जप किती केले तर काहीच होणार नाही. तुम्ही गंगेमध्ये 4 गंगेमध्ये, 10 गंगेमध्ये, 15 गंगेमध्ये उड्या मारल्या, 100 तरी तुमचं पाप जाणार नाही. धम्मचक्र तुम्हाला प्राप्त होणार नाही.
भवचक्राचं तुम्हाला जे काही दुःख भोगावं लागेल ते बंद होऊ शकत नाही. तुम्ही किती देवाचे नावं घ्या, तुम्ही किती देवाचे मंत्र जपा, स्तोत्र बोला, तुम्ही किती यज्ञ पेटवा, तुम्ही किती यज्ञामध्ये मंत्र म्हणा, तुमचं भवचक्राचं दुःख जाऊ शकत नाही. कारण भवचक्र ही राग, द्वेष, मोह, माया, इच्छा, वासना, तृष्णा, मत्सर, ईर्ष्या, प्रमाद, सुस्ती या संपूर्ण विकारानं पूर्ण फिरत असते. तिथे चित्त फिरते. म्हणून भवचक्राला बंद करण्याचा मार्ग एकच आहे, धम्मचक्र. आणि धम्मचक्र म्हणजे शील परिशुद्धीनी परिपूर्ण असलेला उच्च ज्ञान मार्ग, सम्यक समाधी परिशुद्धीनी भरलेला परिपूर्ण उच्च मार्ग आणि प्रज्ञा महाप्रज्ञा विशुद्धीनी भरलेला उच्च ज्ञानाचा मार्ग. हा एकच मार्ग तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन याच रस्त्याने जाऊन भवचक्र बंद करता येते, संसार चक्र बंद करता येते. या विश्वात केवळ दोनच चक्र आहेत. एक भवचक्र म्हणजे संसार चक्र, म्हणजे जन्म आणि मृत्यूचं चक्र. हे जन्म 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 माणसाच्या वासनेमुळे 120 प्रकारच्या वासनेमुळे, तृष्णेमुळे त्याला भोगावं लागतं. आणि त्याला भोगायची वेळ त्याच्या अविद्येमुळे, अज्ञानामुळे असते. जसा तो परिपूर्ण तज्ञ झाला, विद्वान झाला, ज्ञानी झाला, तर तो हे भवचक्र बंद करू शकतो आणि धम्मचक्र तो जगू शकतो. धम्मचक्रात आपला प्रवास अत्यंत आनंदानं, उत्साहानं, जिद्दीनं, ध्येयानं आणि धैर्यवान होऊन मनोबलानं, मनोबलाच्या सामर्थ्यानं, मनोधैर्याच्या सामर्थ्यानं धम्मचक्र तुम्ही पुढे पुढे जाण्याच्या दृष्टीने आर्य अठ्ठांगिको मग्गो. काय हो, कळालं की नाही? डोळे पण बंद करताय. आर्य अठ्ठांगिको मग्गो हा मार्ग तुम्हाला दुःख बंद करायचा हा महान लाभ देतो, फायदा देतो. तुम्हाला फलश्रुती याच्यातच मिळते. तो आर्य अठ्ठांगिको मग्गो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. हा एकच मार्ग परिपूर्ण माणसाला दुःख बंद करण्याचं आपल्याला लाभ देतो, आपल्याला या जन्मात परिपूर्ण फळ देतो. सम्मा दिट्ठी म्हणजे योग्य दृष्टी पाहिजे. दृष्टी आहे सर्वांना, परंतु ती दृष्टी डिफेक्टिव्ह आहे, पूर्ण ती चुकलेली आहे, मिथ्या दृष्टी आहे, दैव दृष्टी आहे, नसीब दृष्टी आहे. अनेक प्रकारच्या दृष्टी असल्यामुळे लोक त्याच्यामध्ये वाहत 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 पिढ्यानपिढ्या जातात आणि पिढ्यानपिढ्या मरतात. अनंत पिढ्यापर्यंत लोक हे सम्यक दृष्टी प्राप्त करू शकत नाही. कारण मिथ्या दृष्टी या सर्व जनमानसाला ओढत 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 दाबून ठेवते आणि तिथे थांबवते. ती पुढे जाऊच देत नाही ती. म्हणून सम्मा दिट्ठी, सम्यक दृष्टी पाहिजे.
सम्यक दृष्टी असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प या दोन अंगामध्ये प्रज्ञा येते. या दोन अंगानं प्रज्ञा हे प्रगल्भ होते, विकसित होते, वाढत जाते. तिचं सामर्थ्य हे एवढं प्रचंड वाढते की 22 प्रकारची प्रज्ञा ही आपल्याला आपल्यामध्ये जागवता येते. म्हणून सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प आचरणात प्रत्येक साधकानं, प्रत्येक साधिकेनं, प्रत्येक ग्रस्त गृहिणीने मोठ्या साहसानं, मोठ्या श्रद्धेनं वाढवलं पाहिजे. सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. सम्यक वाचा. तुमची वाचा जर पवित्र असेल, तुमची वाचा जर गदळ नसेल, घाण नसेल, शिव्या द्यायची नसेल, टीका टिप्पणी करायची नसेल, उखाळ्या पाखाळ्या काढायची नसेल, कोणाच्या मनाला आग लावायची नसेल, कुणाच्या घराला, कुणाच्या समाजाला आग लावायची नसेल, चुगल्या चाहड्या करून, तरच तुमची वाणी सम्यक. व्यर्थ बकवास नको. उठल्या सुटल्या व्यर्थ बकवास करतो माणूस. व्यर्थ बडबड बडबड. 1 घंटा बडबड करून काय मिळालं? वाणी खराब झाली. आणि म्हणून सम्यक वाचा म्हणजे परिपूर्ण बुद्ध. योग्य वाणी म्हणजे बुद्ध. परिपूर्ण वाणी म्हणजे बुद्ध की जी सत्यानं, रसाळ शब्दानं आणि खूप मधुर शब्दानं आणि परिपक्व जागवलेल्या शब्दानं ती तयार होते. सम्मा कम्मंतो, सम्यक कर्म. कोणतंही कर्म करायचं ते सम्यक पाहिजे. शरीराच्या द्वारे, कायेच्या द्वारे, वाणीच्या द्वारे, मनाच्या द्वारे हे 3 मार्ग आपल्याला योग्य कर्म करण्याचे मार्ग आहेत. याच मार्गाने योग्य कर्म होतात, याच मार्गाने पवित्र कर्म होतात, याच मार्गाने हे कुशल कर्म होतात आणि त्याचं फळ आपल्याला याच जन्मात मिळते. आणि सम्मा आजीवो, सम्यक आजीविका. जीवन जगण्याचा व्यवसाय तुम्ही कोणता निवडला? जीवन जगण्यासाठी अनेक लोक आपापले धंदे सुरू करतात. कोणी खिसे कापू कापू जीवन जगतात, कोणी चोऱ्या करू करू जीवन जगतात. कुल्पच्या कुल्प पूर्णपणे मोठ्या मोठ्या अवतारानं, मोठ्या मोठ्या पत्तीनं ते कापून घरात घुसून चोऱ्या करून जीवन जगतात. तर काही लोक कुणाचे हात छाटून, कुणाचे डोळे खराब करून जीवन जगतात आणि माल घेऊन पळतात. तर काही लोक हे बकरे कापू कापू, बकरे कापू कापू ते बकरे विकू विकू जीवन जगतात. 10 बकरे, 20 बकरे, 25 बकरे म्हणजे मांस विकू विकू बरेच लोक जीवन जगतात. कोणी कोंबडे कापू कापू, कोणी लावरं धरू धरू, कोणी सस्य धरू धरू आणि अनेक गरीब प्राण्याला धरून ते विकायचं, त्याच्यावर धंदा करतात. तर कोणी शस्त्र तयार करू करू शस्त्राचे दुकानं लावून धंदा करतात. चाकू, जंब्या, गुप्ती. तर कोणी पिस्तूल, रायफली तयार करून धंदा करतात. तर कोणी विष तयार करून ते जहर विकायचा धंदा करतात की नाही? आणि त्यामुळं 2 थेंब टाकलं रचनामध्ये तर बेचारा गट पितो आणि 2 तासामध्ये मरतो. असे 5 प्रकारचे धंदे आहेत जे मानव जातीला हानिकारक आहेत.
बहुजन हिताय बहुजन सुखाय तिथे होणार नाही. मांस विकायचा धंदा, शस्त्र विकायचा धंदा, विष विकायचा धंदा आणि मद्य विकायचा धंदा. मुंबईला आणि नागपूरला आपले लोक हे मद्य विकायचा धंदा करतात. मिलिंद टेंडर म्हणून तिथं सुरू केलं. गाणार हे दीक्षाभूमी स्मारक समितीतला मेंबर आणि त्याने मिलिंद टेंडर काढलं पूर्ण. हे लिकर विकायचं. हे काय बाबासाहेबांचं ज्ञान आहे का? आणि विष विकायचा धंदा. असे 5 धंदे जे आहेत ते कोणत्याही माणसाने या जन्मात करू नये. मानव जन्मात त्याचा वापर करू नये. मांस विकायचा धंदा, विष विकायचा धंदा, मद्य विकायचा धंदा, जनावर विकायचा धंदा आणि शस्त्र विकायचा धंदा. हे 5 धंदे जर अति वाढले तर मानव जातीला खतरा आहे. अनेकांचे जीव जात राहतील. अनेक लोक बेचारे बळी पडल्या जातील. म्हणून जगाला वाचवायचं, सर्व जीवाला वाचवायचं, सर्व जीवाला सुखी करायचं, सारे जीव सुखी व्हावे, सर्व जीवांचं मंगल व्हावं, तर या 5 धंद्यांचा धिक्कार करावा लागेल, निषेध करावा लागेल. हो की नाही? आणि म्हणून भगवंतानी या 3 अंगामध्ये सम्मा वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका याच्यामध्ये शील, परिशुद्धी, ज्ञान शिकवलेलं आहे. आणि शेवटी सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न, मनाचे प्रयत्न, मनाची कसरत. मनाची तुम्ही कसरत केली नाही तर फळ मिळणार नाही. मनाची तुम्हाला ध्यान मार्गाने कसरत करण्याची गरज आहे. श्वासावर परिपूर्ण लक्ष देऊन मनाची एकाग्रता करून सम्यक प्रयत्न, सम्यक धडपड, सर्वात जास्त कष्ट हे, सर्वात जास्त प्रयत्न हे सम्यक केले पाहिजे, योग्य केले पाहिजे. आणि सम्यक स्मृती, हे सम्यक स्मृती फार महत्वाची आहे. आणि सम्यक समाधी, या 3 अंगामध्ये समाधी, उच्च परिशुद्धी, ज्ञान येते. तुमच्याकडे जर स्मृती नसेल तर तुम्हाला स्मृती भ्रम होऊ शकतो. अनेक लोकांना स्मृती भ्रम झाला कारण त्यांनी स्मृतींचा बारकाईनं अभ्यास केला नाही. तुम्ही सकाळी किती वाजता उठता? 5 वाजता. तर तुम्ही उठल्याबरोबर पूर्ण स्वच्छ होऊन ब्रश करून कमीत कमी 20 मिनिट श्वासावर एकाग्र मन केलं पाहिजे. ही स्मृतीमध्ये अनापान स्मृती, अशा 10 प्रकारच्या स्मृती आहेत. परंतु मुख्य जी स्मृती आहे तिला डेव्हलप केलं पाहिजे, तिला प्रगल्भ केलं पाहिजे, तिला पूर्ण संवेदनशील केलं पाहिजे. सतर्क, एकदम सजग, चालताना स्मृतिवान, बसताना स्मृतिवान. बरेच लोक बसतात 1 घंटा 2 घंटे, किती घंटे, आणि गुंगतच राहतात. गुंगे काय कामात? तुम्ही किती घंटे बसले कुठेही आणि जर गुंगत राहिले असेल तर तुमचा तो अपव्यय झाला, पूर्ण वेळ गेला बर्बाद. त्या वेळेचा उपयोग तुमच्या आयुष्याला झाला नाही. म्हणून बसताना सजग, उठताना सजग, चालताना सजग, अरे वर जाताना पायऱ्यांनी सजग, खाली येताना सजग. सजग म्हणजे सतर्क,
जेवण करायला बसले, जेवण करताना सजग, किती खाल्लं किती नाही खाल्लं याचं मूल्यमापन पाहिजे. एकच भाकर खाईन मी किंवा 1.5 भाकर खाईन, याप्रमाणे आपलं मन चालता बसता उठता खाता पिता बोलता वर जाता खाली येता घरी जाता घरून इकडे येता प्रत्येक हालचालीवर तुमचं लक्ष परिपूर्ण सजग परिपूर्ण सतर्क. तर यामुळे तुमच्या या स्मृतीमध्ये डेव्हलपमेंट होईल, कमालीचा विकास होईल. तर तुम्ही अनेक स्मृती जागरूक कराल. बालपणापासून आतापर्यंत तुम्ही काय केलंय सारं तुम्ही सांगू शकाल. एवढी शक्ती या स्मृती सांप्रजन्यामध्ये आहे, स्मृतीच्या ध्यानामध्ये आहे. हे अष्टांग मार्ग भगवान बुद्धांनी आषाढी पौर्णिमेला ऋषी पतन निग्गदाय वनामध्ये 5 श्रोता गणांना म्हणजे पंचवग्गीय या परिव्राजकांना शिकवला. हे परिव्राजक जुन्या मताचे होते. कौंडण्य वप्प भद्रीय महानाम अश्वजित हे तपून 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 बोधिसत्व गौतम सिद्धार्था सोबत त्या उर्वेला वनामध्ये तप करत होते. कंद खाऊन, बरोबर आहे की नाही हो? मुळं खाऊन, कंदमुळं खाऊन, एक पान खाऊन, एक भाताचा शीत खाऊन 2-2 दिवस ते तप करत होते बोधिसत्व सिद्धार्थ गौतमासोबत. आणि अशा प्रकारे तपून 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 त्यांच्या अंतर्मनातील हे राग असा लूज झाला होता, अंतर्मनातील द्वेष असा लूज झाला होता, अंतर्मनातील मोह, अंतर्मनातील लोभ, अंतर्मनातील वासना, अंतर्मनातील तृष्णा, अंतर्मनातील ईर्ष्या, अंतर्मनातील सृष्टी प्रमाद, संपूर्ण विकार असे लूज लूज होऊन सारे गळून पडले होते. ते लायबल झाले होते. ते बुद्धाचं ज्ञान ऐकायला पूर्ण तयार झाले होते. आषाढ पौर्णिमेला भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तन सारनाथ येथे ऋषी पतन निग्गदाय वनामध्ये केले. बुद्ध घेऊन जेव्हा त्यांनी प्रवास सुरू केला किती कष्ट झाले असतील. दर्या खोऱ्यातून चालताना किती कष्ट झाले असतील. पहाडातून चालताना, जंगलातून चालताना, नदीतून चालताना, ओढ्यातून चालताना, शेतातून प्रवास करत करत त्यांना किती कष्ट झाले असतील. जगाला हा अंधार मुक्त करणारा मार्ग सांगायचा म्हणून अशी प्रचंड आभाळा एवढी महाकरुणा, महासमुद्रापेक्षाही प्रचंड मोठी महाकरुणा भगवान बुद्धाच्या मनात या संसारामध्ये पडलेल्या लोकांना या संसारातून पार कसं करून जावं हे विद्या, हे अनमोल ज्ञान देण्यासाठी भगवान चालतच राहिले, चालतच राहिले, चालतच राहिले. किती त्रास झाला असेल. सर्वांचं मंगल हो. सब्बे सत्तां सुखी होन्तु, सब्बे होन्तु सुखिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु मा
कंचे दुःख मागम बुद्धं नमामि धम्मं नमामि